नमस्कार, नवरात्रीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तर आज चालली आहे मी सोनूबाई भवानी मंदिर येते आणि हा विरार मधला खूप भारी मंदिर आहे। सो चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा देवीचं दर्शन घ्या। तर आज एक देवीचं दर्शन नाही तर तुम्हाला एकत्रच 9 देवींचं दर्शन घडवणार आहे। सो बघूया आज कसं होतंय माझं हा दर्शन। चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चला। तर नेहमीप्रमाणे मी माझी स्कूटी काढली आणि मस्त निघाली दर्शनासाठी। खरं तर मी आज खूप जास्त एक्साइटेड सुद्धा होते आणि आनंद त्याहून जास्त होता। म्हणजे आनंद गगनात मावेना असं म्हणतात ना, ते खरं आहे। कारण की आज मी एकाच मंदिरात 9 देवींचं दर्शन करणार होते आणि खरंच हे माझ्यासाठी खूप नवीन होतं। कारण मी पहिल्यांदाच असं मंदिर बघितलं आहे की एकाच मंदिरात 9 देवी आहेत आणि सगळ्यांना एकाच टायमिंगला दर्शन होतं आहे। खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि जशी जशी आतमध्ये जात होती तशी तशी माझी उत्सुकता वाढत होती आणि गेल्या गेल्या मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर मी आतमध्ये गेले। मी तुम्हाला सांगूही शकत नाही एवढी आनंदी झाली होती, कारण तिकडचा आतमधला वातावरण खूपच मस्त होतं आणि सगळे मन भरून दर्शन करत होते। ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण तिथे पुढे चला हे करा असं करायला कोणी नव्हतं, शांततेत दर्शन होत होतं। तिथे 9 देवी आहेत। म्हणजे पहिली आहे एकविरा देवी, नंतर श्री रेणुका देवी, श्री सप्तशृंगी देवी, मग आहे तुळजाभवानी देवी। खरंच बघा ना, का तुळजापूरला सध्या आपल्या जवळ मंदिर आहे तर तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं। ही आहे सोनूबाई देवी, ही कालिका देवी, ही आहे महालक्ष्मी देवी, ही आहे महिषासुरवदनी, त्याच्यानंतर आहे शीतला देवी। खरंच खूप मस्त ना, एकत्रच 9 देवींचे दर्शन तुम्हाला सुद्धा झालं आणि मला सुद्धा मन तृप्त झालं।